आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मराठवाड्याचं केंद्र असलेल्या औरंगाबादची वाटचाल कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या दिशेने झपाट्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासून 11 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, 3 दिवसात 75 रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत। त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 128 वर गेली। कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली। आता पालिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 156 वर गेली आहे। यामध्ये तिघांना उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला असून 46 जणांना बरं वाटल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय। नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मागच्या 3 दिवसात 80 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानं नवी मुंबईतल्या कोरोनाचा डबलिंग रेट हा 11 वरून 6 दिवसांवर आलाय। यामुळे नवी मुंबईकरांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे। खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं विलगीकरण कक्षाची संख्या झपाट्याने वाढवली आहे। उल्हासनगरमध्ये कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत। एकूण 4 जणांचा यात समावेश आहे। या सगळ्यांना उल्हासनगर कॅम्प 4 मधल्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मुंबईत येलो गेट इथे ड्युटीवर असलेले हे पोलीस कर्मचारी होते आणि सोमवारी ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते। राज्यातील ज्येष्ठ पोलिसांना दिलासा मिळाला। या पोलिसांना कार्यालयीन काम देण्याबद्दल आदेश देण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। कोरोनाच्या युद्धामध्ये लढवय्या पोलिसांची दखल घेणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। न्यूज 18 लोकमतवर त्यांनी या प्रकारच्या आणखीनही काही बातम्यांचा उल्लेख केला। राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 9318 वर पोहोचलाय। काल दिवसभरातून 106 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत। आतापर्यंत 1388 जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। 729 नवीन केसेस कालच्या दिवसभरात समोर आलेत, तर 31 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यात गर्भवती महिला रुग्णांसाठी 2 कोविड हॉस्पिटल राखीव ठेवली जाणार आहेत। पुणे मनपाचे सोनावणे हॉस्पिटल आणि खाजगी मीरा हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांवरतीच उपचार केले जातील। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेला कोरोनाचा मोठा धक्का बसला आहे। मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे 6 नवीन रुग्ण सापडलेत। या ठिकाणी असलेल्या कॅन्टीन कामगाराला कोरोनाची लागण झाली होती। त्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली। त्यामुळे एपीएमसी मधील कोरोना बाधितांचा आकडा 16 झालाय। सरकार आणि कोकण विभागीय कार्यालयाच्या अट्टाहासापोटी एपीएमसीची बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा बाजारात आहे। नवी मुंबई महापालिकेनं एपीएमसी मधील 5ही बाजारपेठा 14 दिवसांसाठी बंद ठेवाव्यात अशा प्रकारचं पत्र एपीएमसीला दिलं होतं। मात्र काल रात्री पुन्हा कोकण विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन बाजारपेठ बंद न करण्याचा निर्णय घेतला। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विलगीकरण कक्षामध्ये बेड मिळेनासे झालेत। विलगीकरण कक्षातील बेडची मागणी पाहता नवी मुंबईतल्या SIS कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यापासून बेड तयार केलेत, ज्याचं वजन फक्त 10 किलो आहे। या बेडची पुनर्निर्मिती सुद्धा होऊ शकते किंवा त्याची विल्हेवाट सुद्धा लावता येऊ शकते। नागपूरचं कोरोना हॉटस्पॉट सतरंजीपुरा इथे आता GRP आणि KSRPF तैनात करण्यात आले। या भागातील जवळपास 1200 नागरिकांना यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आलंय। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन इथे काल एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं इंदापूर तालुक्यात घबराटीचं वातावरण निर्माण झालं। ही कोरोना संक्रमित महिला ज्या परिसरात राहत होती तिथल्या 11 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय, तर भिगवण स्टेशन परिसरातील 4 गावांना सीलबंद करण्यात आलं आहे। लॉकडाऊन काळामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामातील दारूची विक्री करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 3 कॉन्स्टेबलना आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलंय। या प्रकरणामध्ये काही राजकारण्यांची सुद्धा चौकशी केली जाऊ शकते, त्यामुळे आता खळबळ उडाली। औरंगाबादमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे जालना प्रवेशाच्या सर्व पळवाटा JCB इथे खोदण्यात आले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी ही वेगळ्या प्रकारची कारवाई केली। औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, म्हणून हा उपाय करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता 11 कोरोनाचे रुग्ण आहेत। भुदरगड तालुक्यातल्या आकुर्डे इथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला। मुंबई सावंतवाडी असा प्रवास करून हा रुग्ण आकुर्डेमध्ये आला होता। सिंधुदुर्गात आणखीन एक कोरोना बाधित रुग्ण सापडलाय। मुंबईहून आलेल्या 15 वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली। लॉकडाऊन काळातच ही मुलगी मुंबईहून सिंधुदुर्गमध्ये आली होती। इथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय।
जळगाव जिल्ह्यामध्ये आणखीन 7 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 31 वर गेला आहे। मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे जनतेसह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे। लॉकडाऊनचं महत्त्व न समजणारे अनेक नागरिक आजही रस्त्यावर भटकंती करताना पाहायला मिळतात। पण कोल्हापूरमधल्या एका चिमुकलीनं याच लॉकडाऊनबद्दल जनजागृती करणारा संदेश दिलाय। ही चिमुकली केवळ 3 महिन्यांची आहे। तिचं नाव आहे वीरा शिंदे आणि तिचा हा संदेश आपण सगळेजण ऐकू अशी अपेक्षा आहे। आजपासून मंत्रालय हे 2 दिवस निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवलं जाणार आहे। केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार सार्वजनिक जागांचं निर्जंतुकीकरण करणं अत्यावश्यक आहे। त्यासोबतच मंत्रालयात याआधीच 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते। म्हणूनच 29 आणि 30 म्हणजे आज आणि उद्या असे 2 दिवस मंत्रालय निर्जंतुकीकरणासाठी बंद असेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील मुस्लिम समाजातील विचारवंत धार्मिक प्रमुख आणि प्रतिनिधींच्या सोबत विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चा केली। यावेळेला या संकटाच्या काळात प्रशासनाला योग्य सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। कोरोना संदर्भात समाजामध्ये जनजागृती करावी असं आवाहन सुद्धा नितीन गडकरी यांनी केलं। राजस्थानातल्या कोटा इथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यामध्ये परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील 4 आगारामधून 72 बसगाड्या कोटाकडे रवाना झाल्या। 3 दिवसात या बसगाड्या 1,500 मुलांना घेऊन स्वगृही परततील। कोरोना व्हायरसमुळे जो लॉकडाऊन पुकारण्यात आलाय त्याचा मोठा फटका सहकार क्षेत्राला सुद्धा बसतो आहे। गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, राजाराम आणि वारणा सहकारी साखर कारखाने यांच्यासह अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर बीड पोलिसांची करडी नजर आहे। सायबर गुन्हे दाखल करण्यामध्ये महाराष्ट्रात बीड अव्वल आहे। अफवाखोर हद्दपार होण्यासाठी सायबर ब्रांच अतिशय परिणामकारक रीतीने काम करते। एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 गुन्ह्यांची नोंद झाली। कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांचा स्मृतिस्तंभ उभारण्याची मागणी सामना या दैनिकाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। पोलिसांना वीरमरण आलं असून इतिहास त्याची नोंद घेईल असं सामनात नमूद करण्यात आलं आहे। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपरनं पोलिसांना उडवल्याचा प्रकार बुलढाण्यात घडलाय। खामगावमध्ये माटगार गावजवळ ही घटना घडली। पोलीस कर्मचारी उमेश शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला। अवैध रेती वाहतुकीवर पायबंद कधी बसणार असा सवाल गावकरी पुन्हा एकदा विचारतायत। चंद्रपूर शहरामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही। मात्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्धस्तरावर सफाई मोहीम राबवली जाते। आपत्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर शहर महापालिका आरोग्य, सफाई आणि संबंधित सर्व कर्मचारी नियमितपणे आपापली सेवा देत आहेत। फवारणी केली जाते। भुसावळ शहरातील पालिका, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने 2 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे। शहरातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी 100% सहभाग नोंदवला आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकजूट दाखवली। परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्वांनी एकमतानं 2 दिवस म्हणजे 48 तासांचा जनता कर्फ्यू पाळण्याचं ठरवलं आहे। कळमना बाजारामध्ये पावसामुळे कोट्यावधींचं नुकसान झालं। नागपुरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यामुळे सगळ्यांची दाणादाण उडाली। कळमना मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेली तुरी, गहू, हरभरा आणि इतर अन्नधान्य यात भिजून गेलं। एका बाजूला आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर दुसऱ्या बाजूला मात्र व्यापाऱ्यांना काही प्रमाणात फायदा होताना दिसतोय। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी आंबा बाजारात येतोय आणि दुसरं म्हणजे चांगल्या प्रतीचा आंबा एक्सपोर्ट होत नसल्यामुळे तो सुद्धा मुंबईच्या बाजारात उपलब्ध झालाय। त्यामुळे व्यापाऱ्यांना दर चांगले मिळत आहेत। पालघर हत्याकांड प्रकरणी आणखीन 3 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये हत्याकांड प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या 3 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। आणि आता महाराष्ट्रातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। नाशिकच्या निफाड भागामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। पाळीव प्राण्यांना हा बिबट्या लक्ष्य करत होता। निफाड तामसवाडी या भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार होता। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे गेल्या 10 दिवसांपासून परिसरात प्रचंड दहशत होती। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये पाछापूर विभागाला मुसळधार पावसानं झोडपलं। यावेळेला चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये अनेक घरांचे पत्रे आणि कौलं फुटली आहेत। मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। नैसर्गिक आपत्तीत मोठं नुकसान झाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नांदेड शहरातील
अबचल नगर हा सगळा भाग सीलबंद करण्यात आला। याच परिसरातील एका व्यक्तीचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला। सीलबंद करण्यात आल्यामुळे इथल्या अनेकांना बाहेरच पडता येत नाही। यात दुर्दैवी घटना घडली आणि अंत्यसंस्काराला कोणालाच हजर राहता आलं नाही। शेवटी बाजूला राहणाऱ्या शीख समाजातील बांधवांनी या मृतकाचे अंत्यसंस्कार केले आणि मानवतेचा प्रत्यय दिला। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा चोरी झाली। इमारतीच्या छतावरील 81 सौर बॅटऱ्यांची चोरी झाली। यापूर्वी याच कार्यालयामध्ये 4 बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती। मागच्या 8 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची चोरी झाली असून अद्यापही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही। सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा चोराला जेरबंद करण्यात यंत्रणा अपुरी पडते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समिती बंद होती, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। पण गर्दी टाळत हळदीचे आता ऑनलाईन पद्धतीने लिलाव सुरू करण्यात आले आहेत। 1.25 महिन्यानं हळदीचे लिलाव अखेर सुरू झाले। देशामध्ये कोरोनाग्रस्तांची जी संख्या आहे ती झपाट्याने वाढते। आता त्याचा 31,000चा टप्पा या कोरोनाग्रस्तांनी ओलांडला आहे। 31,332 पर्यंत पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या गेली। आतापर्यंत कोरोनामुळे 1,007 जणांचा मृत्यू झालाय, तर 7,695 रुग्ण कोरोना मुक्त झालेत। गेल्या 24 तासात 73 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। तेलंगणामध्ये आज हजारो मजुरांनी रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन केलं। या सगळ्या मजुरांची त्यांना जेवण मिळावं अशा प्रकारची मागणी होती। आपल्याला निवारा नाही आणि अन्नाची कोणतीही सोय नाही असं त्यांचं म्हणणं होतं। यावेळेला आंदोलन करणाऱ्या मजुरांनी पोलिसांच्या काही गाड्यांवर सुद्धा हल्ला केला। कोरोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये 6 नवीन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे। थंडी वाजून येणं, थंडी वाजून अंग शहारणं, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा धरणं, चव किंवा वास या संवेदना न जाणवणं अशी ही 6 नवीन लक्षणं आहेत। अमेरिकेतल्या US सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं या लक्षणांचा नव्यानं समावेश केला। एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती। देशभरामध्ये तैनात असलेल्या 5 निमलष्करी दलांमध्ये आतापर्यंत 62 जण कोरोना पॉझिटिव्ह नोंदवले गेले, ज्यामध्ये CRPFच्या 47 जणांना कोरोनाची लागण झाली, तर एकाचा मृत्यू झाला आहे। 46 सैनिकांवर सध्या उपचार सुरू आहेत। CRPFमध्ये 14 जणांची सकारात्मक चाचणी झाली। कोरोना संकटामध्ये अडकून पडलेल्यांची सोय व्हावी यासाठी एक देश एक रेशन कार्ड ही योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले। सध्या अडकलेल्या स्थलांतरित मजूर आणि आर्थिकदृष्ट्या सबल नसलेल्यांना रास्त दरात अन्नधान्य पुरवण्यासाठी या योजनेबद्दल गांभीर्यानं विचार करावा असं न्यायालयानं म्हटलंय। परदेशामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना देशामध्ये परत आणण्यासाठीची सर्वात मोठ्या मोहिमेची सध्या तयारी सुरू आहे। मध्य पूर्वेकडील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाचं एक जहाज सज्ज ठेवण्यात आलंय। INS जलाशवा ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची युद्धनौका नागरिकांना बसण्यासाठी अपग्रेड केली जाते। काश्मीर खोऱ्यामध्ये मजुरांचा एक व्हिडिओ समोर आलाय। हे मजूर श्रीनगर ते राजौरी या दरम्यान पीर की गली या मार्गावरून पायी जात होते। स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय। देशभरात कोरोनाचं थैमान असताना जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता होऊ लागलाय, त्यामुळे स्थानिक प्रशासनानं खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली। अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय। काल कोरोना संक्रमणाचे 25,400 नवीन रुग्ण सापडलेत, तर 2,470 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मृतांची संख्या वाढून आता 59,200 वर पोहोचले। अमेरिकेत एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 10,35,000च्या वर गेलाय। कोरोनामुळे अनेक देशांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे। रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चाललाय। त्यातच ब्रिटिश एअरवेजनं जवळपास 12,000 नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। कोरोनामुळे झालेलं नुकसान आणि हवाई वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखीन काही वर्षाचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।